Hello friends, today we are going to start lesson The Story of Tea 1.4. Let us begin with a question. Can you name the most widely consumed beverage in the world after water? चला एका प्रश्नाने सुरुवात करूया. पाण्याखालोखाल सर्वत्र जास्त प्यायले जाणारे कोणते पेय आहे त्याचे नाव सांगा पाहू. आता बेव्हरेज म्हणजे पेय, वाईडली म्हणजे सर्वात जास्त. इथे ऑथर म्हणतात आहे की पाण्याखालोखाल सर्वात जास्त प्यायले जाणारे कोणते पेय आहे. Perhaps many of you have guessed the answer. The most popular beverage in the world is tea, the fresh aromatic brew with which people like to begin their day. तुमच्यापैकी अनेकांनी याचे उत्तर ओळखले असेल. ऑथर म्हणतात की जगातील सर्वात जास्त लोकप्रिय असे पेय म्हणजे ताजा सुगंधी वाफाळता चहा, ज्याचा आस्वाद घेऊनच आपल्या दिवसाची सुरुवात करायला लोकांना आवडते. द फ्रेश म्हणजे ताजा, फ्रेश म्हणजे ताजा, आणि ॲरोमॅटिक ब्र्यू म्हणजे सुगंधी वाफाळता चहा. with which people like to begin their day. begin म्हणजे सुरुवात करणे. त्यांच्या दिवसाची सुरुवात करायला त्यांना चहा घेऊन, सुगंधी वाफाळता चहा घेऊन सुरुवात करायला लोकांना आवडते. इट हॅज अ रिफ्रेशिंग एस्ट्रिंजेंट फ्लेवर. एस्ट्रिंजेंट म्हणजे कडक आणि फ्लेवर म्हणजे स्वाद. It is actually made by brewing, that is by infusing in boiling water the leaves and shoots of a plant whose botanical name is Camellia sinensis. The leaves are at the first dried, cured and processed before they are packed and sold to us. क्युअर्ड म्हणजे इथे स्वच्छ करणे, ड्राईड म्हणजे वाळवले जातात, लिव्ज म्हणजे पानं, आणि रिफ्रेशिंग म्हणजे उत्साहवर्धक. ते म्हटलंय इट हॅज अ रिफ्रेशिंग एस्ट्रिंजेंट फ्लेवर. रिफ्रेशिंग म्हणजे उत्साहवर्धक. चहाला अतिशय उत्साहवर्धक आणि कडक असा स्वाद असतो. ऑथर म्हणतात खरे म्हणजे कॅमेलिया सिनेन्सिस या बॉटनिकल शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या चहाच्या झुडपाची पाने म्हणजे पत्ती आणि कोंब यांची भुकटी पाण्यात उकळून गाळून हा चहा तयार केला जातो. The leaves and shoots of a plant whose botanical name is Camellia sinensis. The leaves are the first dried. चहाची पानं आधी वाळवली जातात. क्युअर्ड म्हणजे स्वच्छ केली जातात. अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. चहाची पाने सर्वप्रथम वाळवली जातात, स्वच्छ केली जातात आणि मग त्यावर प्रक्रिया करून ती नीट हवाबंद करून आपल्याला विकली जातात. हवाबंद डब्यामध्ये त्याचं तो चहा पॅक करतात आणि मग तो आपल्यापर्यंत पोचवतात. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. Camellia sinensis ही एक वनस्पती आहे. तर Camellia sinensis ही एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित प्लांट आहे, सदाहरित वनस्पती आहे. दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्लायमेट्स. Camellia sinensis ही उष्ण, ट्रॉपिकल म्हणजे उष्ण आणि सबट्रॉपिकल म्हणजे समशीतोष्ण कटिबंधात उगवणारी एक सदाहरित वनस्पती आहे. टी प्लांट्स रिक्वायर ॲट लिस्ट 100
100 to 125 centimeter of rainfall a year and prefer acidic soils. चहाच्या झुडपाला वर्षातून कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर पाऊस लागतो आणि त्याला रुजण्यासाठी आम्लता असलेल्या मातीची आवश्यकता असते. अँड प्रिफर ॲसिडिक सॉइल्स. ॲसिडिक सॉइल म्हणजे आम्ल असलेली माती. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स आर लोकेटेड ऑन द हिल स्लोप्स at elevations of up to 1500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. Slowly म्हणजे मंदगतीने. इलेव्हेशन म्हणजे उंची किंवा हाईट ऑफ अप टू 1500 मीटर्स. LOCATED लोकेटेड म्हणजे वसवलेले. कित्येक ऑथर म्हणतात की कित्येक सर्वोत्तम चहाचे मळे हे सर्वोत्तम चहाचे मळे हे 1500 मीटर उंचीवर डोंगर उतारावर वसलेले असतात. हिल स्लोप्स ऑफ इलेव्हेशन्स ऑफ अप टू 1500 मीटर्स. चहाचे मळे हे सर्वोत्तम म्हणजे सगळ्यात चांगले उत्तम प्रतीचे जे चहाचे मळे असतात ते 1500 मीटर उंचीवर डोंगर उतारावर वसलेले असतात की आणि असं म्हटलं जातं, इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली अँड ॲक्वायर ए रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट. हाईट म्हणजे उंचीवर आणि फ्लेवर म्हणजे स्वाद किंवा सुगंध. असे म्हणतात की चहाच्या वनस्पतीची वाढ ही मंद गतीने होत असते आणि या उंचीवर त्याचा स्वाद आणि सुगंध हा अधिक चांगल्या प्रकारे होत असतो. When the plants mature, only the top 1-2 inches of the plant are picked. These buds and leaves are called flushes. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. When the plants mature, only the top 1-2 inches of the plant are picked. Picked म्हणजे तोडली जातात. वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याच्या टोकाकडील फक्त 1-2 इंचाचा भाग हा खुडला जातो म्हणजे तोडला जातो. These buds म्हणजे कळ्या. These buds and leaves are called flushes. त्याच्या कळ्यांना किंवा पानांना कोवळी पालवी असे म्हणतात. कोवळी पालवी. फ्लशेस म्हणजे कोवळी पालवी. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. Peak growing season म्हणजे ऐनसुगीच्या मोसमात दर 6 ते 7 दिवसांनी अशी नवी पालवी फुटत असते. Left to grow on its own, the tea plant may actually grow into a small tree. ह्या वनस्पतीला जर नैसर्गिकरित्या वाढू दिले तर चहाचे झुडूप हे एका छोट्या झाडा एवढे मोठे किंवा उंच होऊ शकते. बट इन ऑल टी गार्डन्स द प्लांट्स आर pruned and kept at a height of about 3 feet to enable easy plucking of the leaves. Pluck म्हणजे तोडणे. परंतु चहाच्या मळ्यात झुडपांना अगोदरच छाटून साधारण 3 फुटांपर्यंत त्यांची उंची ठेवली जाते. चहाचे झुडूप जर या वनस्पतीला नैसर्गिकरित्या वाढू दिले तर चहाचे झुडूप हे छोट्या झाडा एवढे होऊ शकते. परंतु चहाच्या मळ्यात झुडपांना अगोदरच छाटून 3 फुटांपर्यंत त्यांची
उंची ठेवली जाते, म्हणजे कमरे एवढी उंची ठेवली जाते की ज्यामुळे चहाची पानं तोडणं सोपं जातं. ते प्रून, PRUNAD, प्रून म्हणजे छाटणे. The teas we buy are usually classified according to their leaf size. आपण जो चहा विकत घेतो त्याची सर्वसाधारणपणे त्याच्या पानांच्या आकाराप्रमाणे विभागणी किंवा गटवारी केली जाते. त्यानुसार 1. Assam type of tea characterized by the largest leaves. Largest leaves म्हणजे मोठी पाने, सर्वात मोठी पाने. त्यानुसार सर्वात मोठी पाने असणारा आसाम चहा. आता बघा, आपण जो चहा विकत घेतो त्याच्या पानांच्या आकाराप्रमाणे त्याची विभागणी केली जाते. त्यानुसार सर्वात मोठी पाने असणारा हा आसामचा चहा असतो. चायना टाईप कॅरेक्टराइज्ड बाय द स्मॉलेस्ट लीव्स, आणि सर्वात लहान पाने असणारा हा चिनी चहा. आणि कंबोड कॅरेक्टराइज्ड बाय लीव्स इंटरमिडिएट साईज. इंटरमिडिएट म्हणजे मध्यम, आणि कंबोड म्हणजे कंबोड चहा असतो, तो चहाचा एक प्रकार आहे. आणि मध्यम आकाराची पाने असलेला कंबोड चहा. अशी चहाची गटवारी केली जाते, अशी चहाची विभागणी केली जाते, किंवा असे चहाचे प्रकार आढळतात. आसाम टी, चायना टी अँड कंबोड टी. म्हणजे सगळ्यात मोठे पाने असलेले आसाम चहा, सगळ्यात लहान पाने असलेला चिनी चहा आणि मध्यम आकाराची पाने असलेला कंबोड चहा असे प्रकार आढळतात. We have 3 very distinct and different tea growing regions in India. आपल्या भारतात चहाच्या उत्पादनाची 3 प्रमुख आणि विभिन्न ठिकाणे आहेत. Each of these regions is famous for the special type of tea it produces, which are unique in taste, aroma, strength and flavor. ह्यापैकी प्रत्येक ठिकाण हे तिथे तयार होणाऱ्या चहाच्या अस्सल चव, युनिक इन टेस्ट म्हणजे अस्सल चव, ॲरोमा म्हणजे त्याचा गंध, सुगंध ज्याला म्हणतात, स्ट्रेंथ अँड फ्लेवर म्हणजे चहाचा कडकपणा. तर यापैकी प्रत्येक ठिकाण हे तिथे तयार होणाऱ्या चहाच्या अस्सल चव, गंध, कडकपणा आणि स्वाद या गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. The 3 regions are Darjeeling in northeastern India, Assam in the far northeast India and Nilgiris in South India. ही 3 ठिकाणं म्हणजे भारताच्या उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग, नॉर्थ ईस्टर्न म्हणजे उत्तर पूर्व. तर उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग, आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया, तर नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य भारतातील आसाम, आणि निलगिरी इन साऊथ इंडिया. साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारतातील निलगिरी. ही 3 ठिकाणे प्रसिद्ध आहेत. Most people agree that tea is a refreshing drink. It contains no carbohydrates, fat or proteins. Most people agree that tea is a refreshing drink. Refreshing drink म्हणजे उत्साहवर्धक. चहा हे उत्साहवर्धक पेय आहे हे जवळपास सगळे जण मान्य करतील. It contains no carbohydrates, fat and proteins. चहामध्ये कर्बोदक नसतात. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदक, फॅट म्हणजे मेद आणि प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं. म्हणजे चहामध्ये कर्बोदके नसतात, मेद किंवा प्रथिनेही नसतात. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इन
theanine as well as caffeine, which give the drink its stimulating quality. Stimulating म्हणजे उत्तेजक. चहातील थिनाइन आणि कॅफीन या घटकांमुळे चहाला एक विशिष्ट आणि खास असा स्वाद प्राप्त होतो. चहामध्ये कोणकोणते घटक असतात? थिनाइन आणि कॅफीन. तर थिनाइन आणि कॅफीन या घटकांमुळे चहाला एक विशिष्ट आणि खास असा स्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे हे पेय उत्तेजक बनते. which give the drink its stimulating quality. ज्यामुळे हे पेय उत्तेजक बनते. How and when did people first begin to drink tea? लोक सर्वप्रथम कसे आणि कधी चहा पिऊ लागले असावेत? An amazing story has come down to us from Chinese legends. Legends म्हणजे दंतकथा. Amazing म्हणजे रंजक. चीनी परंपरेमध्ये एक रंजक दंतकथा चालत आली आहे. It is said that Emperor Shennong, the father of Chinese agriculture, the father of Chinese agriculture म्हणजे कृषी आणि वैद्यकशास्त्राचा पिता म्हणजे प्रणेता असा त्याचा अर्थ आहे. Chinese agriculture and medicine was on his travels म्हणजे प्रवास, when a servant was boiling some water for the emperor to drink. चीनचा सम्राट शेनॉंग हा प्रवास करीत होता. त्याचा एक नोकर राजासाठी पिण्याचे पाणी उकळत होता पिण्याचं पाणी आपल्या राजासाठी. Just then a few leaves from a nearby tree blew into the boiling water. आणि त्याच वेळेला जवळच्या एका झाडाची काही पाने उडून त्या पाण्यात पडली. त्याबरोबर पाण्याचा रंग बदलून गेला. The water immediately changed color. त्याबरोबर पाण्याचा रंग ताबडतोब बदलून गेला. On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion. Amazed म्हणजे चकित झाला. Resulting infusion म्हणजे परिणाम. आता ते पाणी प्यायल्यावर त्या तयार झालेल्या त्या पेयाचा स्वाद आणि ताजेपणा फ्रेशपणा अनुभवल्यानंतर राजा चकित झाला. एक्साइटेड बाय द अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर म्हणजे स्वाद, ही कॅरीड आउट फर्दर द इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपास अँड डिस्कवर्ड दॅट टी हॅड मेनी हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज and could also be used as an antidote to certain poisons. आता राजाने आणखी तपास केला आणि त्याला शोध लागला की चहामध्ये बरेच औषधी आणि निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत आणि काही विषांवर रामबाण उपाय म्हणूनही त्याचा वापर केला जातो. अँटिडोट म्हणजे टू सर्टन पॉयझन्स. अँटिडोट म्हणजे रामबाण उपाय किंवा उतारा. पॉयझन म्हणजे विष. तर हिलिंग म्हणजे उपचार. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. Monk म्हणजे भिक्षुक. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods and of time in prayer and meditation. Prayer and meditation म्हणजे प्रार्थना व ध्यानधारणा. किन म्हणजे उत्सुक. KEEN किन म्हणजे उत्सुक. HERB हर्ब म्हणजे औषधी वनस्पती. अवेक म्हणजे जागृत राहणे किंवा जागे राहणे.
आणखी एका दंतकथेनुसार बोधिधर्म नावाच्या एका बौद्ध भिक्षुकाने सर्वप्रथम या चहाचा पेय म्हणून वापर केला. त्याला प्रार्थना आणि ध्यानधारणा करण्यासाठी दीर्घकाळ जागे ठेवणारी आणि सतर्क राहण्यास मदत करील अशा एका औषधी वनस्पतीच्या तो शोधात होता. आफ्टर considerable search and trial, he found that chewing leaves from the tea shrub acted as a stimulant, helping him stay awake. Stay awake म्हणजे जागे राहणे. Chewing म्हणजे चावून खाणे. CHEWING. Chewing leaves म्हणजे पाने चावून खाणे. आणि बऱ्याच संशोधनानंतर आणि चाचण्यांनंतर त्या बौद्ध भिक्षुकाच्या लक्षात आले की चहाच्या झुडुपाची पाने ही उत्तेजक असतात आणि ती चावून खाल्ली तर बराच वेळ फ्रेश वाटतं, म्हणजे ताजेतवाने वाटते आणि जागे राहता येते. इट वॉज ही हू इंट्रोड्युस्ड टी अमंग हिज डिसायपल्स इन चायना. डिसायपल म्हणजे शिष्य किंवा अनुयायी. आणि त्याने आपल्या चिनी शिष्यांना या चहाची सर्वप्रथम ओळख करून दिली. It is said that Japanese priests studying under Buddhist teachers in China carried tea seeds and leaves back home with them. टी सीड्स म्हणजे चहाच्या बिया. आणि असे म्हणतात की चीनमधील बौद्ध गुरूंकडे जे जपानी धर्मगुरू शिकवत होते त्यांनी आपल्या मायभूमीला परत जाताना चहाच्या बिया आणि पाने आपल्याबरोबर नेली. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. बार्गेन म्हणजे सौदा करणे. तुर्की व्यापाऱ्यांनी देखील मंगोलियाच्या सीमेवर चहाचा सौदा करायला सुरुवात केली. In fact, the story goes that the Chinese emperor Hui Sung was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments. Tournaments म्हणजे स्पर्धा. एका कथेमध्ये तर असे सांगितले आहे की चीनी सम्राट हुई संग हा तर चहाने इतका प्रभावित झाला की त्यांनी सर्वोत्तम म्हणजे सगळ्यात उत्तम प्रकारचा चहा निर्मिती पद्धती शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केले आणि चहा तयार करणे आणि चहास्वाद किंवा चहापान स्पर्धांचेही त्यांनी आपल्या दरबारामध्ये स्पर्धा त्या सुरू केल्या, म्हणजे त्या स्पर्धांचे आपल्या दरबारात आयोजन केले. So, tea-minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. त्याच्यावर चहाचा इतका पगडा होता की मंगोलियाने आपलं राज्य बळकावलं आहे, आपलं साम्राज्य बळकावलं आहे, हेही त्याच्या लक्षात आले नाही. Thus, the habit of drinking tea spread to Japan, Europe, and England, where it became a fashionable and popular drink among the people. Habit म्हणजे सवय, फॅशनेबल म्हणजे अद्ययावत. आणि अशा रीतीने चहा पिण्याची पद्धत ही जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये पसरली. पाहता पाहता चहापान इतके प्रचलित झाले की ते एक अद्ययावत पेय म्हणून लोकप्रिय झाले. हाऊ डिड धिस मॅजिकल बेव्हरेज गेट इट्स नेम? म्हणजे या जादुई पेयाला त्याचं हे नाव कसं पडलं असावं? द चायनीज कॅरेक्टर TU was the first used in early inscriptions to describe tea. प्राचीन कोरीव लेखांमध्ये चहाचे वर्णन करण्यासाठी TU हे चीनी अक्षर प्रथम वापरले गेल्याचे कळते. But later a new character CHA, cha, was developed to refer
स्पेसिफिकली टू टी. स्पेसिफिकली म्हणजे खास करून. आणि नंतर मात्र CHA चा हे नवीन अक्षर खास करून चहाचा उल्लेख तयार करण्यासाठी निर्माण करण्यात आले. The word cha is now sometimes used in English to refer to China tea. आणि चा हा शब्द आता चीनी चहाचा उल्लेख करताना इंग्रजीमध्ये कधी कधी वापरला जातो. And as well all know it is very close to Hindi word chai. आणि संपूर्ण भारतामध्ये चहाला ज्या नावाने ओळखले जाते त्या आपल्या चाय या हिंदी शब्दाच्या फारच जवळचं आहे हे आपल्याला माहित आहे. इट इज व्हेरी क्लोज टू हिंदी वर्ड चाय विच इज युज्ड ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टू टी. पूर्ण भारतामध्ये ज्याला आपण चाय म्हणून ओळखतो त्या हिंदी शब्दाच्या हा CHA चा हा शब्द फार जवळचा आहे. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया. म्हणजे चहा भारतात प्रथम कसा आला. हिस्टोरियन्स म्हणजे इतिहासकार. हिस्टोरियन्स थिंक दॅट tea had been known in India as a medicinal plant since ancient time. इतिहासकारांच्या मते प्राचीन काळापासून चहा ही एक औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे माहित होती. मेडिसिनल प्लांट म्हणजे औषधी वनस्पती. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर अंटिल द ब्रिटिश began to establish plantations in the 19th century. पण 19व्या शतकात ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करेपर्यंत चहाकडे एक आनंदासाठी पिण्याचे पेय म्हणून पाहिले जात नव्हते. म्हणजे एक आनंदासाठी आपण चहा घेतो. ब्रिटिशांनी जोपर्यंत चहाची लागवड सुरू केली नाही तोपर्यंत चहाकडे एक आनंदासाठी पिण्याचे पेय म्हणून पाहिले जात नव्हते. इन द 1770s the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. 1970च्या दशकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनमधून बिया आणून भूतान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स म्हणजे अयशस्वी प्रयत्न. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in Upper Brahmaputra Valley. ब्रह्मपुत्रा व्हॅली म्हणजे ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात. ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील उंच ठिकाणी चहाची झाडे अफाट वाढतात असा वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांना 1823 मध्ये शोध लागला. इन मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. 1838 सालच्या मे महिन्यात पहिला भारतीय चहा आसाममधून इंग्लंडला विक्रीसाठी पाठवला गेला. Since then, India has gone on to become one of the leading producers of tea in the world. आणि तेव्हापासून जगातील आघाडीच्या चहा उत्पादकांमध्ये भारताने स्थान प्राप्त केले. Tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure, fight viruses in our body and actually helps us live longer. चहाप्रेमी, टी लव्हर्स म्हणजे चहाप्रेमी. चहाप्रेमी असा दावा करतात की चहामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर, कंट्रोल ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब आटोक्यात राहतो, ब्लड प्रेशर
कंट्रोलमध्ये राहतं. फाईट व्हायरसेस इन अवर बॉडी म्हणजे आपल्या शरीरातील विषाणूंशी लढतो. व्हायरसेस म्हणजे विषाणू. अँड ॲक्च्युअली हेल्प्स अस लिव्ह लॉंगर आणि त्यामुळे खरोखर चहामुळे आपलं आयुष्य वाढण्यास मदत होते. अवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रेडिकल्स. फ्री रेडिकल्स म्हणजे ज्याला मुक्त मूलके असे म्हणतात. फ्री रेडिकल्स. Our body produces chemicals called free radicals. They can damage our body and our health. आपले शरीर काही रसायने तयार करते ज्यांना मुक्त मूलके म्हणजे फ्री रेडिकल्स असे म्हणतात. आणि they can damage our body and our health. आणि ते फ्री रेडिकल्स जे असतात ते आपल्या शरीराला प्रकृतीला हानी पोचवू शकतात. त्यामुळे आपल्या शरीराला धोका निर्माण होऊ शकतो. टी कंटेन्स antioxidants called flavonoids. Scientists believe these help to protect our system against free radicals. चहामध्ये फ्लेव्होनॉइड नावाची काही अँटीऑक्सिडंट्स असतात. शास्त्रज्ञांच्या मते ही अँटीऑक्सिडंट त्या फ्री रॅडिकल्सपासून आपल्या शरीर संस्थेचे रक्षण करतात. म्हणजे या चहामध्ये इथे ऑथर असं म्हणतात की या चहामध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे काही अँटीऑक्सिडंट असतात. ते या फ्री रॅडिकल्स पासून जे आपल्या शरीराला हानी पोचवतात त्यापासून आपल्या शरीर संस्थेचे रक्षण करतात. फॉर मेनी पीपल टी इज ए पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. अनेक लोकांसाठी चहा हे मित्रमंडळींसोबत पिण्याचे एक आवडीचे पेय आहे. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज ॲन इम्पॉर्टंट सोशल ओकेजन. आणि जगभरातील अनेक देशांमध्ये चहापान हा एक अतिमहत्त्वपूर्ण असा सामाजिक प्रसंग किंवा निमित्त समजले जातो. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन्स. जपान, चीन, रशिया आणि कोरिया येथे चहापानाची खास परंपरा आहे. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. जपान, चीन, रशिया आणि कोरिया येथे चहापानाची खास परंपरा आहे आणि तिथे चहापानाचे सोहळे म्हणजे कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि या सोहळ्यामधून द सेरेमनीज गिव्ह पीपल द टाइम टू रिलॅक्स अँड एन्जॉय. म्हणजे हे जे सोहळे असतात चहाचे कार्यक्रम त्या सोहळ्यामधून लोक चहापानाचा आनंद लुटतात आणि त्यांच्यासाठी ते रिलॅक्स होतात. म्हणजे त्यांच्यासाठी हा एक विरंगुळा असतो आणि ते एन्जॉय म्हणजे त्याचा आनंद लुटतात. अँड टेस्ट अँड द स्मेल ऑफ द टी. आणि या कार्यक्रमामधून लोक चहापानाचा आनंद लुटतात आणि त्याच्या खास चहाच्या चवीचा सुगंधाचा आस्वाद घेणे हा त्यांच्यासाठी एक विरंगुळा असतो. Most people in Japan belong to a tea club where they go every week to take part in the tea ceremony. जपानमधील अनेक लोक हे चहा संघाचे म्हणजे त्या चहाच्या क्लबचे सभासद असतात आणि दर आठवड्याला ते चहा समारंभात भाग घेण्यासाठी जातात. टी क्लब म्हणजे त्यांचा चहाचा क्लब असतो. तिथे जपानमधील अनेक लोक हे दर आठवड्याला ते या टी क्लबमध्ये चहा समारंभात भाग घेण्यासाठी जातात.
Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religions. सामान्य लोक देखील धर्माशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग म्हणून चहा समारंभाकडे पाहतात. Tea, they say, is a healthy, enjoyable and stimulating drink full of good qualities. चहा हे अनेक गुणांनी युक्त परिपूर्ण असे आरोग्यपूर्ण मनोरंजक आणि उत्तेजक पेय आहे असे म्हटले गेले आहे. इट रिड्युसेस लोनलीनेस अँड काम्स युअर हार्ट. लोनलीनेस म्हणजे एकटेपणा आणि काम म्हणजे शांत. चहा हा तुमचा एकटेपणा घालवते आणि मनाला शांतता देते. इट इज ए कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. एव्हरीडे लाईफ म्हणजे दैनंदिन जीवन, आणि दैनंदिन जीवनात चहा आपल्याला सुखावह करते. Many Koreans today still have tea ceremonies for important occasions including special birthdays and anniversaries. अनेक कोरियन लोक आजही वाढदिवस आणि जयंत्या यासारख्या काही महत्त्वाच्या प्रसंगात चहा सोहळे आयोजित करतात. In most areas of China, the tea is made in small clay teapots. चीनमध्ये बरेच ठिकाणी छोट्या छोट्या मातीच्या भांड्यात चहा बनवला जातो. कप्स आर ओनली हाफ फिल्ड, म्हणजे ते चहा ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. हाफ फिल्ड म्हणजे अर्धेच भरले जातात. त्या चहाच्या समारंभात ते पेले अर्धेच भरले जातात, कारण द चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. फ्रेंडशिप अँड अफेक्शन म्हणजे मैत्री आणि स्नेह. त्या चहाच्या सोहळ्यात पेले अर्धेच भरले जातात, कारण कपाचा अर्धा भाग हा मैत्री आणि स्नेहाने भरलेला असावा असे चीनी लोक मानतात. इन रशिया, टी इज मेड अँड सर्व्ड इन समोवार्स, ए स्पेशल रशियन टी किटली मेड ऑफ मेटल. रशियामध्ये चहा तयार केल्यानंतर तो एका धातूच्या समोवार्स नावाच्या एका खास रशियन चहाच्या किटलीतून दिला जातो. Vietnam produces special varieties of tea such as lotus tea and jasmine tea. Lotus tea म्हणजे कमळाच्या फुलांचा चहा, आणि जास्मिन म्हणजे जाईच्या फुलांचा. व्हिएतनाममध्ये कमळाच्या फुलांचा चहा आणि जास्मिनच्या फुलांचा चहा ह्यासारखे विशेष चहाचे प्रकार बनवले जातात. In Japan, tea is made using powdered green tea called mecha. जपानमध्ये मेचा नावाच्या ग्रीन टीच्या भुकटीपासून चहा बनवतात. The tea is mixed with boiled water and using a bamboo whisk and served in small bowls. उकळत्या पाण्यात बांबूच्या काठीने हा चहा मिसळतात आणि छोट्याशा वाडग्यामध्ये ओतून तो दिला जातो. And how about India? A cup of tea is offered to any guest or visitor as a token hospitality, even the humblest of homes. आणि भारतात अगदी साध्याच्या घरात सुद्धा कोणी पाहुण्याचे किंवा परिचिताचे एक कपभर चहा देऊन आदरातिथ्य केले जाते. Most Indians like their tea hot with a good deal of milk and sugar in it. बऱ्याचशा भारतीयांना भरपूर दूध आणि साखर घातलेला वाफाळता गरम चहा प्यायला आवडतो. इन द रेनी सीझन इट इज ब्रेव्ड विथ जिंजर टू गिव्ह इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. जिंजर म्हणजे अद्रक किंवा आलं. इन रेनी सीझन म्हणजे पावसाळ्यात अद्रक घालून चहा उकळल्याने त्याचे औषधी गुणधर्म द्विगुणित केले जातात. अदर्स ॲड स्पायसेस म्हणजे मसाले, म्हणजे खूप जण मसालेदार चहा करतात. अदर्स ॲड स्पायसेस लाईक कार्डमम. कार्डमम म्हणजे विलायची पावडर. कार्डमम म्हणजे विलायची. लाईक कार्डमम क्लोव्स म्हणजे लवंग, ऑर मेस म्हणजे जायपत्री. टू ॲड टू इट्स टेस्ट अँड फ्लेवर. टेस्ट म्हणजे स्वाद आणि फ्लेवर म्हणजे लज्जत. काही जण चहात वेलदोडा, लवंग किंवा जायपत्री यासारखे मसाले घालून त्याचा स्वाद आणि लज्जत
आणखीनच वाढवतात. टी इज ए मस्ट आफ्टर ए प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स इस्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग्स. आणि विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी ताटलीभर चमचमीत पदार्थावर ताव मारल्यानंतर चहा हा तर प्यायलाच हवा असं म्हटलं जातं. Some connoisseurs relish delicately flavored jasmine tea, green tea, lemon tea and even iced tea. How about you? Relish म्हणजे मोठ्या आवडीने. कॉनिसर म्हणजे पारखी किंवा रसिक ज्याला आपण म्हणतो. काही रसिक किंवा पारखी जाईच्या मोहक हलक्या सुगंधाने युक्त असा चहा, ग्रीन टी किंवा लिंबाचा स्वाद असलेला चहा, आईस टी अशा सर्व प्रकारच्या चहांचा मनापासून आस्वाद घेतात. तेव्हा तुम्हाला कसा चहा आवडतो असा प्रश्न इथे विचारलेला आहे.